आदिवासी संस्कृतीचा माझ्याकडे सुद्धा मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला तू ना सर, मी कामिनी त्रिंबक शिंदे, तुम्ही पाहता डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। आता आम्ही आलो आहोत कासा फेस्टिवल 1.0 मध्ये। पाहूयात कासा फेस्टिवलची रंगत। या उद्घाटनाचा सोहळा पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्रजी गावित साहेब व इतर मान्यवर यांच्या हस्ते कासा फेस्टिवलचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। पाहिलं आतमध्ये आल्यावर अतिशय सुंदर असं तारपा वाद्य, म्हणजे आदिवासी संस्कृतीचं हे तारपा वाद्य, अप्रतिम असं हे तारपा वाद्य इथे ठेवण्यात आलेलं आहे। आल्यावर आय लव्ह कासा हा सेल्फी पॉइंट आहे आणि इथे शाळेच्या विद्यार्थिनी सेल्फी घेत असताना खूप आनंद घेत आहेत। आताच आपल्या सोबत आहेत कासा गावचे विद्यमान उपसरपंच हरेशजी मुकणे सर, यांना आपण त्यांचं वक्तव्य विचारणार आहोत। मी हरेश शिवराम मुकणे, उपसरपंच कासा आणि या फेस्टिवल समितीचा सचिव। आम्हाला ही फेस्टिवलची कल्पना सुचली आणि आज ती फायनली सुरुवात झाली, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। आमचा हा संबंध परिसराचे जे ग्रामीण अतिशय मागासलेला असा परिसर आहे, इथं सोयी सुविधांची कमतरता आहे। मग त्या कमतरतांना उजाळा द्यावा, आमच्या काही ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात, आम्हाला आमच्या या ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या प्रकारचं एन्जॉय करता यावं। इथे तुम्ही आता पाहत असाल की कासा फेस्टिवल मध्ये आल्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे गेम झोन लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी, मिनी ट्रेन, त्यानंतर ड्रॅगन, पाळणा असे विविध गेम झोन ठेवण्यात आलेले आहेत। इथे आलेले कासा फेस्टिवल मध्ये पर्यटक जे आलेले आहेत त्यांना आपण आता विचारूया त्यांना फेस्टिवल कसा वाटतोय। सोबत आलो आहोत, आम्हाला फेस्टिवल खूप आवडला आहे आणि हा पहिल्यांदा फेस्टिवल चालू करण्यात आला पाहू शकता की महिलांसाठी इथे ज्वेलरीसाठी स्टॉल लावलेला आहे आणि इथे खूप साऱ्या महिला इथे शॉपिंग करत आहेत। कासा फेस्टिवल हे पहिलं वर्ष आहे आणि सन्माननीय आमदार गावित साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आपण बघितले 65 स्टॉल जवळपास इथे लावलेले आहेत आणि ह्या कासाची त्या ठिकाणी असलेली जी संस्कृती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणे तिकडे दर्शन लोकांना होणार आहे। इथल्या स्थानिक वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ, आणखी बाकी स्थानिक ह्या ठिकाणच्या लोकांनी केलेल्या कला, त्याच्यातून निर्माण केलेल्या वस्तू ह्या देखील आहेत इथे। आणि त्याचबरोबर सर्वांना ह्या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी झोपाळ्यापासून सगळ्या गोष्टीची सोय आहे। निश्चितपणे चांगला प्रतिसाद आता सुरुवात झालेली आणि मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। पुढच्या 2 दिवसामध्ये मला वाटतं इथे जागा राहणार नाही अशी परिस्थिती होईल, अशा पद्धतीने त्याची चारही बाजूला प्रसिद्धी होत चाललेली आहे। निश्चितच मी त्यांना म्हणजे खरोखरच त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आणि या इथले जे स्थानिक आपलं जे स्थानिक जी जुनी म्हणजे आपली शैक्षणिक संस्था आहे, या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा इथला आदिवासी बांधव आज खऱ्या अर्थाने अनेक उच्च पदावर त्या ठिकाणी गेलेला आहे। आणि या महोत्सवाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आमचे आनंदभाई असतील किंवा आमचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संके असतील, मनीषाताई आपलं निमकर असतील आणि या सगळ्यांनी एक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना सहकार्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा निश्चितच हा एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा हा कासा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। भारत हा विविधतेने नटलेला आणि त्याच्यामध्ये आपली संस्कृती आहे, ती संस्कृती तुम्ही जोपासता।
पराक्षी दीक्षित यांचा प्रत्यक्ष स्वागत समारंभाला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. आदरणीय माजी खासदार आणि विद्यमान शेरजी मनीष यासकर यांनी कासा फेस्टिवल हा महोत्सव पूज्य आचार्य भिसे विद्यालय या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर आज मंच कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक मान्य साहेब यांचं देखील मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वागत आहे. कासा फेस्टिवल 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत केले जात आहे. यानंतर वडील आदरणीय श्री धनंजय वर्मा देविका आदरणीय गायकवाड मॅडम यांचं देखील इकडे स्वागत केलं जाते. जोरदार काय झालं पाहिजे होता श्रीमती अनुभव गायकवाड मॅडम यांच्यासाठी. लिहिलंय